ऍसिडिटी, ब्लोटिंग, वेट लॉस किंवा ओव्हरऑल हेल्थ हे जर तुम्हाला सुधारायचं असेल तर फक्त दोन गोष्टी करायला आजपासूनच चालू करा. त्या म्हणजे पहिली गोष्ट हाऊ टू ईट या पिलरवर आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे काय की साधारण आपण 3च वेळा आपला घास चावतोय. ही गोष्ट तुम्ही सुद्धा स्वतः आज अनुभवू शकता की तुम्ही 3 पेक्षा जास्त वेळा घास चावताय का. तर त्या 3 पेक्षा जास्त घास आपल्याला चावण्याची प्रॅक्टिस करायची आहे. हे कसं करू शकतो? आता बरेच जण म्हणतील ना 32 वेळा घास चावायचा का? अर्थात नाही. पण याच्या मागे एक सायन्स आहे, ते म्हणजे जे आपल्या सलायवामध्ये, लाळेमध्ये काही एन्झाईम्स असतात जे आपल्या पचनाला मदत करत असतात. त्यामुळे जास्त वेळ आपला घास चावलं जाणं महत्वाचं असतं, जेणेकरून लाळ आपल्या घासासोबत मिक्स होणार आहे. आता हे करण्यासाठी 32 वेळा घास चावायची गरज नाही. आजपासूनच तुम्ही 3च्या ऐवजी 9 ते 10 वेळा घास चावण्याचा प्रयत्न करा. ही पहिली गोष्ट करायची आहे. आणि दुसरी गोष्ट, नेहमी जेवताना अशा प्रकारे सुखासनामध्ये बसून जेवायचे. आजकाल आपण काय करतो, डायनिंग टेबल, स्टूल टेबल सगळ्यांच्या घरात असतात. गुडघ्यांचे प्रॉब्लेम वाढल्यामुळे आपण आज असं बसतोय. तर असं न बसता आपली पोझिशन सुखासनामधली असली पाहिजे. तर ह्या दोनच गोष्टी आजपासून चालू करा आणि बघा पुढच्या 7 दिवसामध्ये तुमच्या ह्या गोष्टी कशा हळूहळू कमी होऊन निघून जातील. थँक्यू. पॉसिबल वेलनेस सेंटर.